कशासाठी जगावं, का जगावं, जीवनाचं उद्दिष्ट काय, याच प्रश्नाचं उत्तर शोधत आपण सर्वजण भटकत आहोत। जर या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर जीवन जगायला काय उत्साह येतो, आणि जर नाही सापडलं तर आजची जी अवस्था आहे दोरात उठलेल्या पतंगासारखी, कुठं उडतोय, कुठं चाललोय, कुठे पोचणार काहीच माहीत नसतं, आणि असं भटकलेलं आयुष्य जगणं फार अवघड असतं, नाही का? मग आता एवढे वर्ष झाली, वय 25 ते 40 झालं, या जगात येऊन अनेक दिवस झाले, मग देवाने आपल्याला हा देह दिला, हे जीवन दिलं, ते काय कोणतंही उद्दिष्ट न देता दिलं असेल का? आणि दिलं असेल काही ध्येय, मग ते सापडत का नाही आणि कधी सापडणार? जीवनाचं ध्येय उद्दिष्ट हे आधीच ठरलेलं असतं आणि ते आपल्या आजूबाजूला देखील फिरत असतं, फक्त एवढे दिवस एवढे वर्ष आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं। तुकाराम महाराजांचे वडील हे सावकार होते, अतिशय संपत्ती होती, अनेक पिढ्या निवांत बसून खाऊ शकतील एवढं धन जमीन त्यांच्याकडे होती, धान्याची कोठारे होती महाराजांच्या घरात, आणि जर महाराजांनी सावकारकी केली असती तर स्वतःची माणसं दुष्काळात अन्न करता मेली नसती, पोटची बायका पोरं अन्न मिळालं नाही म्हणून मेली, आणि दुष्काळात तुकाराम महाराजांनी आपल्या घरातील सर्व अन्नधान्याची कोठारे उघडली आणि सर्व अन्नधान्य लोकांना वाटून दिलं। एक दिवस पुरेल एवढं देखील अन्न घरात उरलं नाही, स्वतःची पोरं बायका अन्न मिळालं नाही म्हणून मेली, तरी तुकाराम महाराजांनी दुःख व्यक्त केलं नाही। त्यांनाही क्षणोक्षणी जीवनाचं ध्येय मिळवण्याकरता अनेक परीक्षांना सामोरं जावं लागलं, पण शेवटी जेव्हा त्यांना देवाचं नाव मिळालं आणि आपण भक्तीत तल्लीन होऊन जगाला चांगलं जीवन जगण्याचा उपदेश करण्याकरता आलो आहोत, हे जेव्हा कळालं, हे जेव्हा जाणवलं, तेव्हापासून त्यांच्यासाठी सर्व दुःख नष्ट झाले। जीवनाचं उद्दिष्ट, जीवनाचं ध्येय मनात ठेवून तुकोबाराय वैकुंठाला गेले। आज 300 वर्ष उलटून गेली तरी असं कधी जाणवलं नाही की तुकाराम महाराज आपल्यात नाही। क्षणोक्षणी त्यांचे अभंग आपल्या कानावर पडतात आणि जीवन जगायला एक नवीन दिशा मिळत राहते। जर आपल्याजवळ कशासाठी जगावं याचं उत्तर नसेल तर धीर मात्र सोडू नका, प्रयत्न करत राहा, कधीही भेटू द्या, आज नाही तर उद्या भेटेल, पण शोधलं तर भेटेल। देवावर विश्वास ठेवा, तुमचा जन्म बिना ध्येयाचा झालेला नाही, आपलं ध्येय हे आधीच ठरलेलं आहे, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। म्हणून शोधा, जीवन जगण्याचं कारण शोधलं तर नक्की सापडेल।